हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चॅनल। तर तुमच्यासोबतही कधी असं झालं आहे का की तुम्ही खूप मेहनतीने व्हिडिओ बनवला आहे, त्यावर खूप कष्ट घेऊन आपण एडिटिंग केलं आहे आणि गुगलवरून एखादा एक फोटो उचलला आहे आणि तो आपण थंबनेलसाठी यूज केला आहे आणि बघतो तर काय त्यावर कॉपीराइट स्ट्राईक आली आहे। गुगलवरून एखादा फोटो उचलतो आणि तो आपण थंबनेलला लावतो, पण थांबा, ही चूक तुमचं चॅनल बंद करू शकते। तर होय, आज आपण बोलणार आहोत यूट्यूब थंबनेलला कॉपीराइट येतो का? तर हो, 100% यूट्यूब थंबनेलला कॉपीराइट येतो आणि तो कशा पद्धतीने येतो हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर अनेकांना वाटतं की व्हिडिओवरती किंवा एखाद्या गाण्यावरती कॉपीराइट स्ट्राईक येतो, पण असं काही नाही आहे। कॉपीराइट स्ट्राईक हा थंबनेलवरतीही येतो। इंटरनेटवरती असलेला प्रत्येक फोटो, प्रत्येक आर्टवर्क किंवा कोणत्या तरी व्यक्तीचा फोटो, सेलिब्रिटींचा फोटो हा प्रत्येकाच्या मालकीचा आहे, त्यामुळे हा आपण यूज करू शकत नाही, त्यावर कॉपीराइट स्ट्राईक पडतो। आता आपण बघूयात अशा कोणत्या चुका आहेत ज्या की आपण नकळत करतो आणि कॉपीराइट स्ट्राईक आपल्याला पडतो। तर नंबर 1 आहे की आपण गुगलवरून थेट एखादा फोटो उचलतो। आपण गुगलवरती जातो आणि हॅपी फेस, सॅड फेस असे काही भरपूर फोटोज यूज करतो आणि त्यावरतीही कॉपीराइट स्ट्राईक पडू शकतो। दुसरं आहे की एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज किंवा एखाद्या गाण्याचा आपण थंबनेल म्हणून स्क्रीनशॉट काढून यूज करतो आणि जो आहे तसाच यूज करतो, त्यावरतीही कॉपीराइट स्ट्राईक पडू शकते। तिसरं आहे की दुसऱ्याचा यूट्यूब चॅनलवरती जो थंबनेल आहे तो आहे तसा कॉपी करून आपण जेव्हा यूज करतो, ते एक प्रॉब्लेमचं कारण आहे। चौथं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, एखाद्या सेलिब्रिटीचा फोटो जेव्हा आपण यूज करतो तर नकळत तिथेही आपल्याला स्ट्राईक पडू शकते इफ ज्या सेलिब्रिटीचा आपण फोटो यूज केलेला आहे त्या सेलिब्रिटीने आपल्याला स्ट्राईक मारली तर। आता आपण बघणार आहोत की कॉपीराइट स्ट्राईक पडली तर आपलं काय नुकसान होऊ शकतं। 90 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला 3 पेक्षा जास्त कॉपीराइट पडल्या तर इथे आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि इथे प्रॉब्लेम हा येतो की आपलं यूट्यूब चॅनल बंद पडू शकतं किंवा डिलीट होऊ शकतं। त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त काळजी घ्यायची की आपल्याला 3 पेक्षा जास्त कॉपीराइट्स पडल्या नाही पाहिजे। तर मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे की कॉपीराइट स्ट्राईकपासून वाचायचे कसे। तर याचे 4 सोपे उपाय आहेत आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे। एक सगळ्यात सोपा उपाय आहे की तुम्ही स्वतः ते थंबनेल क्रिएट करा। तुम्ही दुसऱ्याचं थंबनेल यूज करण्यापेक्षा स्वतः क्रिएट करा। स्वतः क्रिएट करण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्या मार्केटमध्ये, खूप सारे ॲप आहेत, तर तुम्ही त्यावरून थंबनेल बनवायला शिका आणि थंबनेल स्वतःचं यूज करा। आणि जेव्हा आपण स्वतःचं थंबनेल क्रिएट करतो तेव्हा यूट्यूबही त्याला सपोर्ट करतं, त्यामुळे स्वतःचं थंबनेल बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे। दुसरं आहे कॉपीराइट फ्री वेबसाईट, जसं की पिक्सेल आहे आणि अशा बरेच सारे ॲप्स आहेत जे की तुम्हाला कॉपीराइट फ्री थंबनेल यूज करायला देतं। त्यावरतीही तुम्ही थंबनेल यूज करू शकता, ज्यामुळे कॉपीराइट स्ट्राईक तुम्हाला येणार। तिसरा ऑप्शन आहे जो की सगळ्यात सेफ ऑप्शन आहे आणि खूप लोक हे यूज करतात, जो की आहे कॅनवा। कॅनवावरती तुम्हाला बॅकग्राऊंड्स वगैरे सगळे फ्रीमध्ये मिळून जातात आणि कॅनवा हे यूज करणं खूप इझी आहे, त्यामुळे कॅनवा हे खूप सेफ साईड ऑप्शन आहे। आणि चौथं आहे की जर तुम्हाला एखाद्या यूट्यूबरचा किंवा एखाद्या सेलिब्रिटीचा फोटो यूज करायचा किंवा कुठलाही फोटो यूज करायचा तर तो जशाच्या तशा यूज करू नका। तुम्हाला त्यामध्ये थोडेसे कलर चेंज करावे लागतील। तुम्हाला त्याच्यात समजा एखादा व्यक्ती आहे ज्याचे ड्रेस आहेत तर त्याचे ड्रेसचे कलर थोडेसे चेंज करा, तर ते असं यूज करून आपण थंबनेल यूज करू शकतो, त्यामुळे आपल्याला कॉपीराइट स्ट्राईक पडणार नाही। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ जो होता तो आपला नवीन यूट्यूबरसाठीही होता आणि जुन्या यूट्यूबरसाठीही होता। तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की दुसऱ्यांचं थंबनेल यूज करण्यापेक्षा स्वतःच क्रिएट करणं खूप इझी आहे। थोडी मेहनत लागेल, हळूहळू शिकाल, पण स्वतःचं थंबनेल यूज करणं खूप इझी आहे। खूप सेफर साईड ऑप्शन आहे, यामध्ये कोणतीही रिस्क नाही आहे, त्यामुळे तुमची ब्रँड व्हॅल्यूही वाढेल आणि यूट्यूब तुमचा अल्गोरिदम पुशही करेल। आणि जर तुम्हाला थंबनेल बनवताना कोणती अडचण येत असेल तर मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि अशाच अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओसोबत।